सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो। कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं, भक्तजन देवाला सोडून गेले, आमच्याच्याने काम होणार नाही, तुम्हाला सोडून जाणं हे शक्य आहे, पण ते सांडवा वगैरे बांधायची जी सेवा सांगितली होती ते काय म्हटले, आमच्याच्याने होणार नाही, हे होवेल, तुम्ही जा म्हणता इथून, आम्ही दूर निघून जाऊ, हे होवेल म्हणे, आणि निघून गेले। आणि शेवटी मग भट्टोबासांनी ते सांडवा बांधण्याचं कसं केलं, काय नाही, कसं नियोजन लावलं, सर्व ते आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं। तर इथे आचार्यांनी आपल्याला एक आदर्श दाखवला त्या चरित्रामध्ये, की कार्य करणारा भगवंत आहे, भगवंताची आज्ञा पालन जर आपण केली तर कार्य किती मोठा असो समोर, ते कार्य देवसिद्धीला नेणार आहेत। आपण फक्त प्रयत्नरत असलो पाहिजे। पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य। तर आपण प्रयत्नच नाही केला, फार मोठी गोष्ट आहे। मग आता प्रयत्नच नाही करायचं, ते शक्यच नाही, तर तसं केल्याने होईल का? एक व्यक्ती असतो, रात्रीच्या वेळेला त्याला प्रवास करायचा असतो, मग त्याच्या गुरुने काय केलं, म्हणे तुला त्या डोंगरावर चढायचं आहे, रात्रीचा प्रवास आहे, तर हा कंदील घेऊन जा म्हणे सोबत। कंदील पेटवून दिला। तो व्यक्ती काय म्हणतो तो, की म्हणे मला तेवढा डोंगर चढायचा आहे आणि तुम्ही माझ्या हातामध्ये कंदील दिलाय, रस्ता कसा दिसेल तेवढा मोठा मला? हा पहिलेच काय म्हणतो, की जेवढा रस्ता आहे पर्वतावर जाण्याचा तेवढा प्रकाशमान असला तरच प्रवास करायचा। एवढ्या कंदिलानं किती दिसत आहे? फक्त एवढंच दिसत आहे जागा, कंदिलाचा उजेड किती असतो तेवढाच। तर मग त्यावेळेस गुरु काय म्हणतात, अरे म्हणतात की तुला जे 4 पावलाचं दिसत आहे, अंधारामध्ये जे 4 पावलाचा रस्ता दिसत आहे तेवढाच 4 पावल तर चाल, प्रयत्न तर कर। जसा तू 4 पावलं पुढे जाशील पुन्हा 4 पावलाचा रस्ता तुला दिसेल पुढं, बरोबर की नाही? तर अगोदरच आपण असं म्हणलं तर चालेल का, एवढा डोंगर चढायचा आहे, मला पूर्णच रस्ता प्रकाशमान पाहिजे तरच मी प्रवास करेल, असं म्हणलं तर चालेल का? नाही। जे आपल्या हातामध्ये क्रिया आहे, जे विधी उपस्थित झालेले आहेत त्यानुसार आपण विधी आचरण करत गेलो तर नक्कीच आपण कैवल्य दुर्ग सर करू, बरोबर की नाही? जसं आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, बरोबर की नाही? तर तसं आपण जे जन्मोजन्मीची योग्यता आहे, बोटी बोटी जी योग्यता जोडली, त्या योग्यतेला पाहूनच भगवंत आपल्याला सहाय्य करणार आहेत। आणि शेवटी तर आपल्या पक्षकारांनी सांगितलेलंच आहे, उपसहाने विन प्राप्ती आतीची ना, कितीही पुण्यात्मा असो, कितीही अनुसरलेला पुरुष असो, कितीही अष्टप्रहर स्मरण करणारा व्यक्ती असो, शेवटी देवाला तर उपसहान करावंच लागणार आहे। सर्व दोष तर नसल्या जाणारच नाही त्यांच्याकडून, कारण जीवाचे दोषच तसे आहेत, राशीच्या राशी जोडलेल्या आहेत दोषाच्या पापाच्या। म्हणून शेवटी देवाला उपसहाने तर करावेच लागणार आहे। म्हणून आपण प्रयत्न करणे महत्वाचं आहे। कितीही पुण्यात्मा असला तरी आपले पाप काय संपणारे नाहीत, शेवटी आपले दोष देवालाच उदरी घ्यावे लागणार आहेत आणि प्राप्ती करून द्यावी लागणार आहे। म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एका जन्माच्या योग्यतेने प्राप्ती होत नसते, तर जन्मोजन्मीची जी काही बोटी बोटी करून जे साचलेली योग्यता आहे, जे काही पुण्यकर्म आहेत, आपण जे काही आयुष्य जगलो त्याच्यामध्ये आपण पापकर्म जास्त करतो, पुण्यकर्म कमी असतात। मग ते छोटे छोटे जे निर्हेतुक केलेले पुण्यकर्म आहेत, जे अदृष्टपर योग्यता करणारे कर्म आहेत, ते जन्मोजन्मीचे कर्म साचल्यानंतर आपण त्या योग्य झालो तर देव आपल्याला प्राप्ती करून देणार आहेत। आणि तशी योग्यता होण्यासाठी आपल्याला स्मरण महत्वाचं आहे, आणि स्मरणामध्ये लीळा महत्वाच्या असतात। म्हणून जे चतुर्विध स्मरण सांगितलं त्याच्यामध्ये लीळा ही सांगितलेली आहे, की लीळेचंही स्मरण झालं पाहिजे। तर आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत, साधा श्रीचरणाचे अंगुठेनी निजवणे।
साधाईसांना देवाने श्रीचरणाच्या अंगठ्याने निजवलं. मडपिंपरी म्हणून एक आहे, जुन्या काळात मडपिंपळ म्हणायचे त्याला. तर आता स्थान आहे एक मडपिंपरीला, एक गावामध्ये. म्हणजे स्वामीच्या काळामध्ये जसा तो मड होता तसाच मड आताही आहे. तर तेथील ही लीळा आहे. मग बाईसी गोसावियांसी पूजाव स्वरू केला, मग उपहारून फजविला तिये दिसी एकादशी. बाईसी गोसावियांसी पूजावसर केला, बाईसांनी स्वामीच्या ठिकाणी पूजावसर केला, उपहार निफजवला. आणि त्या दिवशी एकादशी होती. रात्री वडील झाली, रात्र झालेली आहे. मग गोसावियांसी ताट झाले, स्वामींसाठी ताट तयार केलं. राळांदुळाचा भातू, राळाचा भात केलाय. गोसावियांसी आरोगण झाली, साधे पासी बैसली होती. स्वामींना आरोगणा झाली, साधे पासी बैसली होती. देवाच्या जवळ साधाईसा बसल्या होत्या. आणि काय म्हणतात साधाईसा? बाई मज प्रसाद द्या का, बाई तुम्ही मला प्रसाद द्या. सर्वज्ञ म्हणितले साधे हो तुमची एकादशी व्रत खंडेना. तुमचं जे एकादशीचं व्रत आहे, उपवास आहे, ते खणणार नाही का? नाजी, आमचं काय हे व्रत खणणार नाही प्रसाद घेतल्यामुळे. तरी का घेत असा? मग देव म्हणतात कशासाठी घेता तुम्ही प्रसाद? जी जी पोट पवित्र व्हावे, माझं जे पोट आहे ते पवित्र झालं पाहिजे. ऐसे होय बाई ते बोटान तू माये तुला प्रसाद द्या. ऐसे होय, देव म्हणतात चांगली बुद्धी असेल तर अशी बुद्धी सुचते. श्रद्धा चांगली असेल तर चांगली बुद्धी सुचते माणसाला. आणि देवाच्या प्रसादाने व्रत खणणार नाही, प्रसाद घेतला पाहिजे, एवढं महत्व यांना पटलेलं आहे साधाईसांना. म्हणजे त्यांची श्रद्धा चांगली आहे. म्हणून ऐसे होय बाई म्हणतात. चांगली श्रद्धा असेल तर योग्य विधी म्हणजे योग्य क्रियेच्या ठिकाणी योग्य बुद्धी स्फुरते. ही क्रिया कोणती चालू आहे? देवाची आरोग्याची क्रिया चालू आहे तिथे. आणि त्या क्रियेच्या ठिकाणी साधाईसांनी प्रसाद मागितलेला आहे. मग देव काय म्हणतात? आता प्रसाद आहे, मग काय आता पोटभर द्यायचा का? लोक आजकाल उपवास करतात आणि उपवास म्हणायलाच असतो, त्यामध्ये फळं खातात, साबुदाणा खातात, एवढं खातात की जे आपण दररोज जेवतो त्यापेक्षा खाल्ल्या जाते त्या उपवासाच्या दिवशी, असं होऊन जाते. तर उपवास कसा असला पाहिजे देवाने इथं सांगितलेलं आहे. देव काय म्हटले का आमचा प्रसाद आहे, काही होत नाही, घेऊन टाका, हे ताटच घेऊन टाका, ताटातलं उरलं तेवढं खाऊन टाका तुम्ही आता, असं म्हटले का? नाही. काय म्हणतात देव? ती बोटा तू सामाई तुला प्रसाद द्या. 3 बोटामध्ये सामावलेला एवढाच प्रसाद द्या. म्हणजे उपवासाच्या दिवशी भरपेट अन्न खाल्लं नाही पाहिजे असं देव पण सांगतात तिथं, बरोबर की नाही? 3 बोटामध्ये किती अन्न मावणार आहे? त्या ताटातलं छोटस एकदम थोडस अन्न मावणार आहे. तर ती बोटा अंतु सामाई तुका प्रसाद द्या. तेवढा प्रसाद दिला. मग बाईशी प्रसाद दिला, बाईसांनी प्रसाद दिला. मग गोसाव्याशी गुळा झाला, गोसाव्यांचा आरोगणा झाल्यानंतर गुळा झालेला आहे. विडा झाला, विडा घेतला. मग तिघी बाई पट्टी शाळेवरी अंथुरली. पट्टी शाळेवर तिघी बायांनी अंथरून टाकलेला आहे. आता रात्री झोपायची वेळ होत आलेली आहे. त्या दोघी निजेलिया, सोबत ज्या दोघी होत्या त्या झोपल्या. साधे अंथरुणावरी बैसली असती. साधाईसा अंथरुणावर बसलेल्या होत्या, त्या काही झोपल्या नाही लगेच. मग गोसावी पट्टी शाळेवरी वेढे करू लागले. मग देव पट्टी शाळेवर वेढे करायला लागलेले आहेत. साधे पाहू लागली, देव वेढे करत आहेत, साधाईसा पाहत आहे देवाकडं. मग सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात साधे हो निजाना का. देव साधाईसांना म्हणतात का हो अजून झोपल्या नाही तुम्ही? एवढी रात्र वडील झालेली आहे. हो जी आता निजेन. साधाईसा म्हणतात हो आता झोपायचंच आहे. मग शेवटीला वेढ्या तयापासी गोसावी बिजे केले. देवाची आरोगणा झालेली आहे, देव फेरे करत आहेत, वेढे करत आहेत. याला काय म्हणतात? शतपावली म्हणतात. आता हे कशामुळे देवाने शतपावली केली?
आरोग्याचा नियम आहे, आयुर्वेद शास्त्राचा नियम आहे की जेवल्यानंतर थोडस फिरलं तर बरं असते आरोग्याला. मग देव असे म्हटले का की मी तर ईश्वर अवतार आहे बाबा, मला काही वेडे करण्याची गरज आहे, मी जे खाल्लं ते तर पचणारच आहे, मला काही रोगराई होणार नाही, बरोबर की नाही? असं देव म्हटले का आणि गेले लगेच जेवले आणि झोपले का? नाही. तर देवाने काय दाखवलं की मनुष्य वेश ज्या वेळेस देव धारण करतात, मनुष्याच्या या शरीराला ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी देव अंगीकार करतात, त्याप्रमाणे वागतात. प्रत्येक वेळेस देव जेवण झाल्यानंतर काय करत आहेत? गुळाही करत आहेत, दात स्वच्छ राहावेत, दात किडू नये म्हणून काळजी घेतात की नाही देव? तर मनुष्य वेश जो आहे देवाचा, त्या मनुष्य वेशाला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्याप्रमाणे देव वागतात. आपण वागतो का तेवढं? आपण नाही वागत. आपणही वागत नाही आणि आता आपणच वागत नसल्यावर तर घरच्याकडून तशी अपेक्षा करणे हे तर काही योग्यच ठरणार नाही, बरोबर की नाही? घरचे तसे वागतील म्हणण्याची काही गरजच नाही, लहान मुलं असतील किंवा काही. तर स्वामींनी प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, गुळा करतात देव, शतपावली करतात आणि विडाही घेतात. तर पान खाणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असते. जे आपल्या शरीरामध्ये 3 धातू आहेत, वात, पित्त आणि श्लेष्म, हे समान राखण्याचं काम नागवेलीचं पान करत असते. म्हणून आपण बहुतांश ठिकाणी पाहिलेलं आहे, देवाने आरोग्य केल्यानंतर विडा घेतलेला आहे. देव तर जाऊ द्या, रानामध्ये गोपाळ जे फिरायला यायचे आणि वासरं चारण्यासाठी, ढोरं चारण्यासाठी यायचे, ते गोपाळ पण सोबत पानं आणि सुपारी ठेवायचे. विडा गोपाळच्या आवडीचीच आहे, देवाने आरोग्य केली आणि गोपाळाने विडा दिला तिथे आणि देवाने गुळा इथं टाकला. म्हणजे तांबूळ प्रत्येक होते, या संन्याशाने हात पुढे केले आणि तांबूळाचा प्रसाद घेतला, आहे की नाही? म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे लोक एवढे जागरूक होते. मग ते साधे गोपाळ जरी असतील, ढोरं चारणारे जरी लोक असतील, तरी त्यांना तेवढं ज्ञान होतं, त्याप्रमाणे वागायचे ते. आणि जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, त्यांच्या वडीलधाऱ्या लोकांनी जे सांगितलं ते लगेच मान्य करायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. आणि आजकाल काय झालेलं आहे, तर्क करतील, कुतर्क करतील, वितर्क करतील, म्हणलेलं कोणी ऐकायलाच तयार नाही. तर्क वितर्क कुतर्क काय करायचं करतील, पुढच्याच काय ऐकणार नाहीत. कारण म्हणतात हे जुनी माणसं, यांना काही समजत नाही. आम्ही आता कॉलेज स्टुडंट झालेलो आहोत, आम्हाला जास्त समजते. 3-3 महिन्याचं शिळं खाण्याचं यांना समजते, पण मायबापाने सांगितलेलं ते काय ऐकावं असं वाटत नाही, बरोबर की नाही? तर गोपाळ असून बघा, सोबत पान सुपारी ठेवत आहेत. तर असं देवाने इथे गोळा केला, विडा घेतला, पट्टी शाळेवर विडे करत होते. आणि साधायसांना म्हणतात तुम्ही का झोपले नाही? तरी पण साधायसा झोपत नाहीत. देवाची पूर्ण शतपावली पूर्ण होईपर्यंत जागेच असतात साधायसा आणि देवाकडेच बघत असतात. आणि मग जे शेवटील वेडा होता देवाचा, त्या शेवटील वेड्याला देव काय करतात, तो वेडा पूर्ण करतात आणि साधायसापाशी जातात. मग साधायसा देवाच्या पाया पडण्याचा प्रयत्न करतात. साधायसा म्हणजे फार जाडजूड होत्या, जाड असल्यामुळं देव जवळ आले पण वागता येत नव्हतं, देवाच्या पाया पडता येत नव्हतं, स्थूल शरीर असल्यामुळं. मग देवाने काय केलं, गोसावी श्रीचरणू उचलोनी तयाच्या निर्ळावरी ठेविला, त्यांच्या कपाळावर श्रीचरण ठेवला. मग वाढ वेळू धरुणीची होती, बराच वेळ देवाचा श्रीचरण तसाच धरून होती साधायचा. मग देवाला वाटलं ह्या बाई काय आता लवकर सोडत नाहीत श्रीचरण. मग गोसावी श्रीचरणेचे नी अंगुठेनी निजविली, तसाच अंगठा दाबला कपाळावर आणि तिला लांब करून टाकलं, झोपवलं. सर्वज्ञ म्हणितले साधे हो ऐसीची निद्रा करा. देव म्हणतात साधे हो, आता तुम्ही अशीच निद्रा करा, असेच झोपी जा. उठाल ते धवा येणेसीची उठा, ज्यावेळेस तुम्ही उठणार येणेसीची उठा म्हणजे असं समजून उठा की देवाचे श्रीचरण त्यांच्या निडळावर आहेत. मग साधी निद्रा केली, मग गोसावी पहुडू केला अंक. साधायसांनी काय केली, मग निद्रा केली आणि स्वामींनी काय केला, पहुड केला. आता निद्रा आणि पहुड अर्थ तर एकच आहे दोन्ही पण,
मग वेगळा वेगळा शब्द का वापरला? कारण जे ईश्वर अवतार असतात त्यांना अलंकारिक शब्द वापरायचे असतात. देवाचं कधी जेवण झालं असं आलेलं नाही. आपण आताच काय पाहिलं, देवाची आरोगणा झालेली आहे. म्हणजे शब्द कसा आहे? अलंकारी शब्द आहे, भारदस्तपणा आहे त्या शब्दामध्ये. देवाचं कधीही आरोगणाच व्हायची. देव कधी पण काय घ्यायचे? विडा घ्यायचे. तांबूळ घ्यायचे का देव? नाही. तांबूळ कोण घ्यायचे? भक्तजन तांबूळ घ्यायचे. जर एखाद्या लीळेमध्ये आला असेल की भक्तजनांनी पण पान खाल्लं, तर तिथे मग लीळा चरित्रकार जे महिमभट्ट होते त्यांनी काय शब्द टाकला? यांनी तांबूळ घेतलं टाकलेलं आहे. आणि देवांना काय भेटला? विडा. मग अशा बऱ्याच ठिकाणी शब्द अलंकारिक आलेले आहेत. देवाचे काय हातपाय असतात का? नाही. श्रीकर, बरोबर की नाही? श्रीकर म्हणतात देवाच्या हाताला, हात म्हणतात का? नाही. पायाला श्रीचरण म्हणतात. सरळ पाय कुठं आला का शब्द लीळा चरित्रामध्ये? नाही. तर असे अलंकारिक शब्द वापरायचे असतात. म्हणून सादाईसांना काय झाली? निद्रा झालेली आहे, झोपी गेले. मग गोसावियांशी काय झाला? पहुड. हा अलंकारी शब्द आहे. देव झोपेतून उठत नव्हते, काय होत होता? देवाला उपहूड व्हायचा. तर असे शब्द असतात. ललिता ईसा काळ स्फोट स्पर्शने. ललिता ईसा यांना काळस्फोट झालेला होता आणि त्या काळस्फोटाला देवाने स्पर्श केलेला आहे. गोसावियांसी रात्री नरसिंही पहुड असे. लळताईसे नाव बाई तिये तेथीची कठिये. गोसावियांना रात्री नरसिंहाच्या मंदिरामध्ये पहुड झालेला आहे. लळताईसे नाव बाई, तिथे एक लळताईसा नावाची बाई होती. तिये तेथीची कठिये, तिथली ती कठिये होती म्हणजे पुजारी होती. तयासी काळ स्फोटू निघाला. बघा आता स्वामीच्या काळामध्ये स्त्री कोण आहे त्या मंदिराची? पुजारी नाही. आणि आपल्याला काय सांगतात लोक? काय सांगतात? स्त्रियांना धर्माला अधिकार नव्हता, मंदिरात प्रवेश नव्हता, देवाने सर्वांना स्वतःच धर्माची द्वारे उघडे केली वगैरे सांगतात. मग आता ही चरित्र कोणी तयार केले बरं? आता मी तयार केले का? हे तर चरित्रामध्ये चाललेलं आहे. मग आता स्त्रियेला होता की नाही अधिकार? पूजा अर्चेचा अधिकार आहेच ना. मग आता पूजा अर्चा केल्याने त्या स्त्रियेला काही पाप भेटणार होतं का? पुण्यच मिळणार आहे. पुण्य मिळण्याने काय होणार आहे? त्या देवतेची जे काही फळप्राप्ती आहे तेच होणार आहे तिला, बरोबर की नाही? केली क्रिया कधी वाया जात नाही. मग आता हे एकच उदाहरण सापडते का आपल्याला? मेहकरच्या बोनेबाई आहेत, अजून कुठल्या बोनेबाई आहेत? भोगरामच्या बोनेबाई आहेत की नाही? एवढं मोठं उदाहरण आहे आपल्याला. पुन्हा मुक्ताबाईचं उदाहरण, 1300 वर्ष तपश्चर्या केली बाईने. अजून किती उदाहरणं पाहिजे की जुन्या काळामध्ये स्त्रिया पण देवधर्म करायच्या, त्यांना धर्माला अधिकार होता. तर ते झालं असं की नंतरच्या काळामध्ये चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांनी चुकीचा इतिहास लिहिला आणि धर्माला बदनाम करायचं जे त्यांच्या मनामध्ये जे कट होता त्यांनी तो कट साध्य केला. तर आपण असं सखोल अध्ययन करत नाही देवाच्या चरित्राचं, लक्ष ठेवत नाही, म्हणून आपल्याला ते खरंच वाटते की पूर्वी अधिकार नव्हता, नंतर अधिकार आला. तुम्हाला तर मी त्या दिवशी ते उदाहरण सांगितलं एवढं मोठं. कोणाचं उदाहरण सांगितलं? किती मोठं उदाहरण होतं ते. मंडन मिश्राने आदि शंकराचार्यासोबत चर्चा केली 18 दिवस. 18 दिवस चर्चा केली. मंडन मिश्र हरले. शंकराचार्याला ती बाई काय म्हणते? उभय भारती म्हणे. ती काय म्हणते की अर्धांग हरलेला आहे, कारण पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी बोललेला आहे. अर्धा अंग तुम्ही हरवला, अर्धा अंग बाकी आहे, माझ्यासोबत चर्चा करा. आव्हान. मग विचार करा, जर एखादी स्त्री आदि शंकराचार्यांना आव्हान देते, मग तिला ज्ञान नव्हतं म्हणून तिने आव्हान दिलं का? नाही, ज्ञानी होती म्हणून आव्हान दिलेलं आहे. तर अशा भरपूर घटना आहेत. गार्गी नावाची एक विद्वान बाई होऊन गेली, तिचं पण खूप नाव लौकिकाला होतं. दत्तात्रय महाराजांची माता अनुसया माता होती. आता तिचं जे सत्व होतं ते काय उगाच अडाणी होती म्हणून सत्व होतं का?
अनुसूया मातेच्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्माची बायको असेल, महादेवाची बायको असेल, विष्णूची बायको असेल, तिघी त्या बाया जळायला लागल्या तिच्यावर. म्हणजे कोणा अनुसूया मातेवर जळायला लागल्या. मग ती अडाणी होती म्हणून जळायला लागल्या का? नाही. अशा भरपूर उदाहरणं सापडतात आपल्याला. पण असो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर इथे कोण कठिया आहे? ज्या बाईला ते काळस्फोट झालेला आहे, ती तिथली कठिया आहे, नरसिंहाच्या मंदिरातील. तिला काळस्फोट झालेला आहे. ती रात्री विवळू लागली, रात्री विवळायला लागली. धाव गा देवा, राख गा देवा, पोसी गा देवा, पोसीसी ना तरी मारी गा देवा. धाव गा देवा. आता कोणाचा धावा करत आहे? कोण्या देवाचा? पुजारी नाही, नरसिंहाच्या मंदिराची. आणि धावा देवाचा करेल का? कोणाच्या मंदिरात पडलेली आहे ती? नरसिंहाच्या मंदिरात. कठी कुठली आहे ती? त्या देवतेची, नरसिंहाची कठी आहे ती. तिथली सगळं पूजा अर्चा पाहणारी आहे. मग जे तिचं आयुष्य वेचलं त्या नरसिंहासाठी, तिच्या मुखातून कोणाविषयी धावा निघेल? नरसिंहाच्या विषयी. तर धाव गा देवा, राख गा देवा, पोसी गा देवा, पोसीसी ना तरी मारी गा देवा, असा धावा चालू आहे. ऐशी चारी पहार विवळू लागली. 4 प्रहारापर्यंत विवळत बसलेली आहे ती बाई. आता तुम्हाला कशामुळे म्हटलं मी की तिने नरसिंहाची धावाधाव केलेली आहे, नरसिंहाला बोलवलं धावगा देवा म्हणजे. कारण जे माणूस चिंतन करतो त्याचीच आठवण करतो शेवटी, ज्यावेळेस संकष्ट येते. ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये दूत क्रीडा बसली, सगळेजण दूत खेळायला बसले, 5 पांडवांनी सर्व राज्य हरलं आणि स्वतःही हरून गेले, स्वतःलाच डावावर लावून टाकलं होतं, ते स्वतः दास झाले होते. मग उरलं काय? द्रौपदी. द्रौपदीला लावून टाकलं. आपण सर्व जे काही आतापर्यंत या चरित्राविषयी ऐकलेलं आहे, सर्वजणांनी हेच ऐकलं. काय ऐकलं? की द्रौपदींचं वस्त्रहरण तिथं घडलं, असं आपण सर्व बोलतो. पण हे कितपत योग्य आहे? वस्त्रहरण म्हणजे क्रिया पूर्ण झाली. शब्द काय आहे? वस्त्रहरण. ही मी गाठी घेतली, हातामध्ये घातली, काय झालं? क्रिया पूर्ण झाली. मग आता वस्त्रहरण म्हटल्यानंतर काय झालं? तिचे वस्त्रहरण झाले द्रौपदीचे, असं पूर्ण अर्थ होतो. मग वास्तविक तिथं घडले का? तसं नाही घडलं. काय घडले मग तिथं? वस्त्राकर्षण घडलं. फक्त वस्त्र ओढल्या गेले तिथं. फक्त कुणी ओढले? दुःशासनाने ओढण्यात आले फक्त वस्त्र. हरण तर झालंच नाही. मग किती चुकीचा शब्द रूढ झालेला आहे आपल्यामध्ये. समजलं का मी काय बोलतो नेमकं ते? तर हे चुकीचे शब्द आहेत, हे दूर केले पाहिजे शब्द आपण. द्रौपदीने पहिले धावा कुणाचा केला? पांडवाचा केला. हो, असं कसं बोलता तुम्ही डायरेक्ट कृष्णाचा? देव सगळ्यात शेवटी आठवत असतो, अगोदर देव कधीच आठवत नाही, कितीही जवळचा माणूस असतो. तर अगोदर धावा कोणाचा केला? 5 पांडवाचा धावा. मग आता 5 पांडव तर दास होऊन बसले, त्यांचं तर काय आता बोलून फायदा नाही. मग आता मग त्या राज्यसभेचा मेन अधिकारी कोण आहे? नाही, धृतराष्ट्र अधिकारी आहे. राजा कोण आहे? धृतराष्ट्र आहे. मग धृतराष्ट्राला तिनं मदतीला पुकारलं की बाबा तुमच्या या राज्यसभेमध्ये कुलवधूचं इथं चिरहरण होत आहे, वस्त्राकर्षण होत आहे, तर तुम्ही मला मदत करा, हे सगळं थांबवा इथे. धृतराष्ट्रांनी काहीच बोललं नाही. मग पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य सर्वांकडे धावाधाव केला, कोणी मदतीला आलं नाही. आणि मग शेवटी कोण आठवला? देव आठवला. श्रीकृष्ण भगवंताला हाक मारली. देवाला अगोदर कळलं नाही का बहिणीवर संकट आलेलं आहे? देव म्हणतात, बाई तुझी इच्छा दुसऱ्यांवर आहे की हे मदतीला येतील, ते मदतीला येतील, तू माझी आठवणच केली नाही, स्मरणच केलं नाही, मी कशाला तुझ्या मदतीला येऊ? म्हणजे तिथे सन्निधानामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अवतार कार्य चालू असताना देव गेले का लवकर मदतीला? कारण की द्रौपदीनं मदतीला बोलवलंच नाही. म्हणून ज्यावेळेस आपण देवाचं स्मरण करतो त्यावेळेस देव मदतीला येतात. द्रौपदी सारखं जर आपण असलो तर, आता तर आपण द्रौपदी सारखी नाही ना, श्रीकृष्ण भगवान तिथे आहेत ना, श्री चक्रधर स्वामी इथे आहेत, कोणीच नाही. मग आता आपल्याला किती देवाला पुकारावं लागेल, हाकारा द्यावा लागेल, किती स्मरण करावं लागेल. परंतु आपलं तर असं झालेलं आहे, आपण तर सर्व संसारिक लोकांवर विश्वास टाकून बसलेलो आहे.
काही संकट आलं की याला मदत माग, त्याला मदत माग, इकडे जाय, इकडे जाय, तिकडे जाय. म्हणजे दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई. सुख में स्मरण जो करे, दुःख काहे को होय. सगळे काय करतात, दुःख आल्यावर स्मरण करतात, सुखामध्ये कोणीच करत नाही. आणि सुखामध्ये जो स्मरण करतो तो त्याला दुःखच येणार नाही, बरोबर की नाही. तर द्रौपदीचं ज्यावेळेस वस्त्राकर्षणाचा प्रसंग होता त्यावेळेस पण भगवंताला एवढा अभिमान होता द्रौपदीचा, माझी बहीण आहे म्हणून. तरी पण भगवंत कधी आले मदतीला, कधी वस्त्र पुरवले. देशोदेशीचे बहुमोलाचे गर्भरेशमी शालू जरीचे नेसवी भगवंत. कधी नेसवले भगवंताने, ज्यावेळेस धावाधाव केली देवासाठी त्यावेळेसच केले ना वस्त्राची पूर्तता. तर मी यासाठी सांगितलं की हे धावाधाव नरसिंहाची चालू होती, कारण ज्याची भक्ती आहे, ज्याच्यावर विश्वास आहे, सर्वप्रथम त्याचं नाव तोंडामध्ये येणार. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे, आयुष्यभर तुम्ही ज्याचं ध्यान करता तेच शेवटी मरताना तुम्हाला स्मरणात राहते, आणि जे मरताना तुमच्या स्मरणात राहते त्याच्याच प्राप्तीला तुम्ही जाता, बरोबर की नाही. तर इथे देवतेचा धावाधावा केलेला आहे. ललिता ईसानी 4 प्रहर म्हणजे रात्रभर विवळत होती ती. सकाळच्या प्रहरामध्ये देव परिश्रयाला गेले, परिश्रयावरून आले, देव ललिता ईसापाशी जातात, सोबत बाईसा असतात. ती आधी गुंफे आणि तू आधी गुंफे बाहेरी, अर्धी गुंफेच्या मध्ये अर्धी गुंफेच्या बाहेर अशी होती. गोसावी तो फोडू अवलोकिला, गोसावी यांनी तो फोड अवलोकन केला. श्रीचरणीचा अंगुठा लाविला आणि फुटला. श्रीचरणीचा अंगठा लावला तिथे आणि तो फोड फुटला. वरी पीक घातली, वर त्याच्यावर पीक घातलेली आहे, आणि तयाची व्यथा होती ते हरली, व्यथा हरली. तयाशी निद्रा आली, झोप लागली. बाईसी म्हणते बाबा फोडू तरी सानाची परी, 4 पहार विवळत होती. बाईसांना प्रश्न पडतो, फोड तर लहान होता, पण हे रात्रभर 4 प्रहरापर्यंत का बरं विवळत राहिली. सर्वज्ञ म्हणते बाई हा काळ स्फोटू. देव काय म्हणतात, बाई हा काय साधारण फोड नाही, हा काळ स्फोट आहे. हे जरी नाविक न वसते तरी त्याचे देह जाते अंक. आम्ही जर तिथे गेलो नसतो तर थोड्या वेळात तिचा देह गेला असता. काहीतरी तिची पूर्वजन्मीची कण होती म्हणून देव तिथे गेले आणि तिला त्या दुःखापासून मुक्त केलेला आहे. बाईसा करवी काळ बोटा दवडणे. बाईसा करवी स्वामींनी काळ बोटा दौडवलेला आहे. आता मागची लीळा आपण पाहिली, याच्यामध्ये मग काय स्मरणाला सांगितलेलं आपल्याला, देवाने काय लावलेलं आहे, श्रीचरणीचा अंगठा लावलेला आहे त्या फोडाच्या ठिकाणी. तर श्रीचरणाचा अंगठा असा आपण भावला पाहिजे, म्हणून ही लीळा आहे. काळबोटे ते बाईसी राहाविले होते. काळबोटा नावाचा एक व्यक्ती बाईसांनी राहावला होता, म्हणजे देवाच्या सन्निधानामध्ये राहावा असं त्यांनी सांगितलं. ते बाईसा लागी सांबारू आणि ती काही हाट वेचू आणि ती. बाईसांनी काही काम सांगितलं, जा सांबार घेऊन ये, कणिक घेऊन ये, तांदूळ घेऊन ये, जे काही लागत असेल देवाच्या सेवेला ते आणायचा तो. बाईसे कवडे देती. बाईसा त्यांना कवडे द्यायचे. पूर्वीच्या काळामध्ये कवडे चलनामध्ये असायचे. समुद्राच्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलेलं आहे, कोणाला कवडे मिळतात त्यांना वाटते बस झाली एवढी कमाई. तर पूर्वीच्या काळामध्ये हे नैसर्गिक नाणं होतं चलनामध्ये. आताच्या काळामध्ये जसे आपण रुपये देतो आणि व्यवहार करतो दुकानदारासोबत, तसं पूर्वीच्या काळामध्ये हे कवडे दिल्यानंतर दुकानदाराकडून आपल्याला सामान मिळायचं. हे एक चलनी नाणं होतं, निसर्गानं तयार केलेलं. कवड्या काय माणसं तयार करतात का? नाही, समुद्रामध्ये नद्यांमध्ये तयार होतात. तर ते प्राणी असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे, जसे त्या शिंपल्यामध्ये असते त्याच्यामध्ये मोती तयार होतात की नाही, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक प्राणी असतो, तो मोती तयार करत असतो. त्याला पर्ल ओएस्टर म्हणतात. त्याच्यामध्ये आता आधुनिक काळातले लोक काय करतात, ते शिंप्या जमा करतात ज्याच्यामध्ये तो पर्ल ओएस्टर असतो. त्या ओएस्टरनं थोडस शिंपी अशी उडवली की त्याच्यामध्ये मुद्दामून खडा टाकतात मध्ये,
आणि त्याचं अंग एकदम मासासारखं नरम असते, त्याला ते खड्या रुतलेला सहन होत नाही. मग तो काय करतो, पातळ द्रव त्या खड्यावर चढवतो, चमकदार द्रव. शिंप्या बघा तुम्ही कसं मोत्यासारख्या चमकतात नाही शिंपलीमध्ये, ते काय असते, त्या प्राण्याने सोडलेला द्रव असतो, त्या द्रवापासूनच मोती तयार झालेला असतो. तर मुद्दामून आताचे जे मोतीची शेती करतात ते काय करतात, शिंपले मुद्दामून असे उघडतात आणि बारीक 2-4 कण खड्याचे टाकतात, आणि मग ते त्या पर्ल ओएस्टरला काय होते, ते रुततात खडे, आणि मग ते पातळ द्रव त्याच्यावर चढवतो हळूहळू, आणि मग मोती तयार होतो त्याच्यामध्ये. तर जसं हे प्राणी आहे तसेच ते कवडे जे असतात ते पण एक प्रकारचे प्राणी असतात, त्याच्यामध्ये ते असतात. तर ते प्राणी मरून जातात, कवडे उरतात मागे. तर कवडे जर पाहायला गेलं, आताच विनिमय दर काय आहे त्यांचा, आता जर म्हटलं कवडे विकत घ्यायचे तर एक कवडा कितीला भेटेल आता, नाही म्हणलं तरी एक कवडा 10 रुपयाला भेटतो आता दुकानावर. चांगला टपोरा, चांगला मोठा धाटा जर म्हटलं तर हे जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी मी गेलो होतो एका दुकानावर, तिथे विक्रीला होते. तर त्यांना विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं छोटा हा 10ला, थोडा मीडियम साईज त्याचा वेगळा रेट, मोठा आहे तर तो वेगळा रेट. तर आता ही कवडा हा रुपयापेक्षा महाग आहे. एक कवडा जर घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला 10 ते 20 रुपये मोजावे लागतात, तेव्हा आपल्याला एक कवडा मिळतो. तर त्या काळामध्ये चलनी नाणं कवडा होतं, आणि बाईसा त्या काळबोट्याला काही कवडे द्यायचे आणि बाजारातून सामान आणायला लावायचे. आधे ठेवीती, काळबोटा काय करायचं बघा, जे सामान आणायला सांगितलं, समजा बाईसांनी 8 कवडे दिले, 4च कवड्याचं सामान आणायचं, 4 कवडे ठेवून द्यायचे कुठेतरी जमिनीमध्ये पुरून. मग एखादा दी आपल्या कवड्याचे काही आणती. मग एखाद्या दिवशी काय करायचे, स्वतःच्याच कवड्याने काहीतरी सांबार आणायचे, किंवा देवाला काही कणिक लागते ते आणायचे बाजारातून. म्हणजे 8-10 कवडे जमा झाले, त्याच्यातले 2-4 कवड्याचं सामान आणायचं, म्हणजे बाईसा खुश की हा स्वतःच्या पैशाने मला सामान आणून देतो म्हणून. बाई हे मज जोडले, काय म्हणायचं, बाई हे मज जोडले, मी कमाई केली बरं का, एवढे कवडे मी कमाई करून आणलेले आहेत, आणि या कवड्याचे मी स्वामींसाठी हे एवढं साहित्य आणलेलं आहे. बाईसे तो खती, बाईसांना फार आनंद व्हायचा की हा जो काळबोटा आहे तो स्वतःच्या पैशाने देवासाठी सामान आणतो. सर्वज्ञ म्हणितले, देव म्हणतात, बाई काळबोटा आणि का नव्हे हा दवडा. देव म्हणतात, बाई हा काय माणूस बरा नाही बरं का, याला हकलून द्या. का बाबा, बाईसा काय प्रश्न करतात, का बाबा, म्हणजे तुम्ही सांगा, देवाला प्रश्न करणारे बाईसासारखे भक्त आहेत, मग आपल्याला जर कोणी प्रश्न करत असेल तर काय मोठी गोष्ट आहे, आपण तर कशातच काही नाही. बाईसांना माहिती आहे की हे परमेश्वर अवतार आहेत. त्रिकाळ पूजावसराच्या वेळेला देवाच्या श्रीमूर्ती मध्ये ईश्वर स्वरूप झावलं का असे ना, परंतु देवाचं ईश्वर स्वरूप दिसायचं. आरती वाळताना त्यांना ते दिसायचं पूजावसराच्या वेळेस, एवढी प्रतीती आहे. तरी पण काय म्हणतात देवाला, का बाबावर, कशामुळे आम्ही त्यांना बाहेर वाट लावायचं, हकलून द्यायचं. बापुडा निका घ्या, आता देवाला शिकवायला लागल्या बाईसा. बापुडा निका, बिचारा हा काळबोटा फार चांगला आहे, काही जोडताय तरी आम्हाला गोणी घेऊन येताय. त्याने जर कुठं काही काम केलं, कोणाचं काही कमाई झाली त्याची, तर त्याच्या पैशाने तो साहित्य घेऊन येतो आपल्यासाठी. सर्वज्ञ म्हणितले, बाई हा काही तुम्हासी देईल. देव म्हणतात, बाई हा काय तुम्हाला देणार आहे, हा तुमची चोरी मा तुम्हासीची दे. तुमचं चोरतो आणि तुम्हालाच आणून देतो. बरं आणून दिलं तर दिलं काय, पूर्ण देतो का, अर्धे तिकडच बाजूला ठेवून देतो ना, अर्ध्याच याचा आणतो. तैसे काही बाबा करील. पुन्हा बाईसांना विश्वास काळबोट्याचा फार. नाही म्हणे बाबा, तसं का बरं करेल हा नाही तसा. मग गोसावी उगेची राहे, देव पण गप्प बसतात. मग गोसावी एकुदी लघु परिहाराती, वल्हेकडे बीजे केले सरिसे भटासती. एक ओहळ होता, तिकडे देव लघु परिश्रयाला गेले, सोबत भटोबास होते. गोसावी श्रीचरणी चैनी अंगुठेन दाखविले. देवाने श्रीचरणाच्या अंगुठाने दाखवलं. वानर्या इथं उकरागा, इथं उकरा. भट्टी उकरिले, भटांनी उकरलं तिथं. तो कवड्याचे पेव निघाले. 1-2 कवडे नाही, पेवच निघालं तिथं. म्हणजे भरपूर कवड्या त्यांनी तिथे पुरून ठेवलेल्या होत्या.
पेव निघाले. मग आणखी ठाई दाखविले, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा दाखवलं. येथ उकरागा तेथ उकरिले. तिथं स्वामी म्हणतात आता इथं उकरलं ठीक आहे, आता दुसऱ्या ठिकाणी उकरा. तिथं पण उकरलं. तर आणिक पेव निघाले, दुसरं पेव निघालं पुन्हा. मग सर्वज्ञ म्हणते बाई हे घ्या तुमचे काळबोट्याचे कवडे. तुम्ही म्हणता ना काळबोटा त्याच्या पैशाने त्याच्या कवड्याने आणून देतो सामान, हे घ्या त्या काळबोटाचे कवडे. दोन्ही पिशव्या बाईसांकडे घातल्या, दोन्ही पिशव्या बाईसांकडे टाकून दिल्या देवाने. बघा हे, एक की तुम्हा द्यावी एक आपण न्यावी. दोन पिशव्या कशासाठी? एका पिशवी मधले कवडे त्याने देवासाठी सामान आणायचं, बाईसांकडे द्यायचं, म्हणजे बाईसांना प्रसन्न करायचं, म्हणजे बाईसांनी पुन्हा जास्त कवडे द्यावेत, पुढची तयारी. आणि एक पिशवी कशासाठी? घरी नेण्यासाठी. मग बाईसी घागरा बांधला, मग दवडीला. मग बाईसांनी घागरा बांधला आणि दवडीला, म्हणजे त्यांना तिथून दवडलेला आहे. तर असं आहे, देवाला असून भक्ताला प्रमाण द्यावं लागते. बाईसा भक्त होत्या ना, तरी पण प्रमाण द्यावं लागले की नाही? बघा हे, ज्याला आपण पुरावा म्हणतो. तर ज्यावेळेस पुरावा दाखवला स्वामींनी, त्यावेळेस बाईसांनी मान्य केलं. आणि नंतर मग काय त्यांना बोलायचं होतं, घागरा वगैरे बांधायचा होता, तो घागरा बांधला आणि त्याला हकललं. श्रीचरणीचे अंगुठ्याचे नख ऐसे भाविजे ध्याईजे, जे कामाई अष्टमंगळा नाम करणे. श्रीचरणाचा अंगठा असा आपण भावला पाहिजे, अशी भावना केली पाहिजे. ध्याईजे म्हणजे असं ध्यान केलं पाहिजे. जसं आता उदाहरण म्हणून मूर्ती ज्ञानकार सांगतात, जे कामाई अष्टमंगळा नाम करणे. कामाईसाचं अष्टमंगळा असं नामकरण केलं देवाने. वायनायक कुटुंबी गोसाव्याच्या दर्शनासी आले, सांकड गुंफा ते एक कुपाओ भीतरी एक कुपाओ बाहेरी. ऐसे उभे ठेले वायनायक सकुटुंबी, कुटुंबासह परिवारासह स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. सांकड गुंफा होती, म्हणजे काय? गुंफा फार लहान होती. एक पाव भीतरी एक पाव बाहेरी. उंबरवट्यावर उभे आहेत. उंबरवट्याच्या आतमध्ये एक पाय आहे आणि बाहेर एक पाय आहे, तिथे उभे राहिलेले आहेत. एकाच्या हाती विडा देती, ते गोसाव्यांसी विडा दर्शन करीती. एका व्यक्तीला मध्ये पाठवायचे, त्याच्या हातामध्ये विडा द्यायची, म्हणायचे देवाला विडा द्या. वायनायक म्हणती जी जी हा अमुका दंडवत करी. किती पद्धतशीरपणे चालू आहे बघा. वायनायक जे आहेत ते प्रवेशद्वारावर थांबलेले आहेत. एक पाव मध्ये एक पाव बाहेर आहे. आणि एका व्यक्तीला आतमध्ये सोडायचं, त्याच्या हातात विडा द्यायचा, तो देवापुढे विडा ठेवायचा, दर्शन घ्यायचा. आणि वायनायक परिचय करून द्यायचे की हे अमकिया अमक्याचा अमका माणूस आहे, हा अमका अमका माणूस तुम्हाला दंडवत करत आहे. तर असा परिचय देत आहेत. तो श्रीचरणा लागे, मग तो परतान घे. देवाच्या पाया पडायचा तो आणि मग वापस निघायचा. मागुता आणि काचा हाती विडा देती. मागुता आणि काचा हाती विडा देती. पुन्हा मग दुसरा कोणी आहे त्याच्या हातामध्ये विडा द्यायचे, तो दुसरा व्यक्ती पुन्हा जायचा पुढे स्वामींच्या ठिकाणी विडा अर्पण करायचा. पुन्हा मग वायनायक परिचय करून द्यायचे, जी जी हे अमुके, म्हणजे हा अमका अमका व्यक्ती आहे. ऐशी अवघीची आली आणि अवघ्या दर्शन झाले. असे सर्वजण आले आणि सर्वांना देवाचं दर्शन झालं. मग कामाईसे आली, कामाईसा आल्या. ते गोसाव्यासी विडा दर्शन केला, दंडवत केले. स्वामींनी कामाईसा तिथे आल्या स्वामींपाशी आणि स्वामींच्या ठिकाणी कामाईसांनी विडा अर्पण केलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे, दंडवत घातलेले आहेत, श्रीचरणा लागली, पाया पडलेले आहेत. मग गोसावी तयाची श्री करे पाठी स्पर्शिली. मग स्वामींनी त्यांची पाठ स्पर्श केलेली आहे श्रीकराने. अष्टमंगळा बाईसे तिये,
देव म्हणतात ह्याच का त्या अष्टमंगळाबाई? वायनायके म्हणतील जी जी. वायनायक म्हणतात हो जी, बरोबर, ह्याच आहेत अष्टमंगळाबाई. मज दर्शन झाले तरी या अवघ्या व्हावे, की मला दर्शन झालं तर आता या अवघ्यांना पण दर्शन व्हावं, म्हणून यांना घेऊन आलो मी. मग ती गोसाव्यांच्या अंगुठ्याचे नख देखिले, ती पाहतची होती. मग गोसाव्याच्या अंगुठ्याचे नख देखिले. कामाईसाचं मन देवाच्या श्रीचरणाच्या अंगठ्याच्या ठिकाणी लागलेलं आहे, आकर्षित झालेली आहे, मन वेधल्या गेलेलं आहे. ती पाहतची होती, पाहतच राहिल्या त्या. मग कामाईसे निघाली ऐसे अवघे यासी दर्शन झाले. मग कामाईसा निघाली, असं सर्वांना दर्शन झालेलं आहे. वायनायकाची घरीची परचारक दारवंठेनसी लागोनी गोसाव्याची श्रीमूर्ती पाहतची होती. वायनायकाच्या घरची परचारक म्हणजे कोण? दासी. तर त्यांच्या घरची जे काम करणारी दासी होती ती दारवंठ्याला उभी होती आणि ते श्रीमूर्ती अवलोकन, श्रीमूर्ती पाहतची होती, श्रीमूर्ती बघत होती ती. बघा काय शब्द आला, श्रीमूर्ती पाहतची होती. देव पाहतात त्यावेळेस काय शब्द येतो? अवलोकन शब्द येत असतो. आणि साधारण जीव कोणी पाहताय त्याला पाहणं म्हणतात. मग ती अवघी गोसाव्यासी दंडवते घातली. मग जे कोणी स्वामींच्या दर्शनासाठी आले होते त्या सर्वांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातलेले आहेत. श्रीचरणा लागली, श्रीचरणाला लागलेली आहे. आणि निघाली. मग ती अवघी घरासी गेली. सर्वजण घराला परत गेलेले आहेत. गोसाव्यासी पूजा सुरू झाला. मग गोसावी सिद्धनाथासी विजय केले. देवाचा पूजावसर झाला आणि देव सिद्धनाथाकडे जातात. गोसावी बाहेरली दोन्ही दार संका, श्रीकरी धरुणी भीतरी अवळोकिले. देवाने ज्या दोन्ही दारसंका आहेत, दारसंका कशाला म्हणतात? जी चौकट आहे त्या चौकटीच्या ज्या दोन्ही बाजू आहेत, जसं हे दरवाजा आहे आणि याच्या जे उभ्या बाजू आहेत चौकटीच्या, आपल्याला जर आतमध्ये बघायचं असेल, डोकवायचं असेल, पायामध्ये बुटं असतील, आपण मध्ये येऊ इच्छित नाही, त्यावेळेस आपण काय करतो? त्या चौकटीवर असे हात ठेवतो आणि आतमध्ये वागतो, बघतो, काय काम असेल ते करतो, बरोबर की नाही? तर त्याप्रमाणे देवाने काय केलेलं आहे? सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दोन्ही दारसंख्येवर श्रीकर ठेवलेले आहेत आणि आतमध्ये अवलोकन केलेलं आहे. मास उपवासिनी बैसलिया होत्या, ज्या मास उपवासिनी होत्या त्या बसलेल्या होत्या. गोसावी ते थोनी विजय केले. देवाने पाहिलं मास उपवासिनी बसलेले आहेत आणि देव तिथून निघाले. मागिला वडातळी गोसावी नावे चरणचारी उभे होते. मागच्या वडाच्या झाडाखाली देव थोडे वेळ चरणचारी उभे होते. चरणचारी म्हणजे काय? पायामध्ये ज्यावेळेस देवाच्या वाहना नसतील आणि देव उभे आहेत त्याला म्हणावं चरणचारी उभे असणे. तर असे देव पायामध्ये वाहना न घालता तिथे वडाच्या झाडाखाली उभे होते. ओती उतारू नाही मग गोसावी ओतूवरी उतरले. रामनाथी नरसिंही अवस्थान झाले दिसनवंक. हे चरित्र कुठलं आहे? रामसगावचं चरित्र आहे. आता पण तिकडे जर जायचं म्हटलं तर मध्ये ओत वगैरे लागतातच. तर स्वामी तो जो ओत आहे तो ओत उतरल्यानंतर, ओत ओलांडल्यानंतर रामनाथाच्या तिथे गेले. नरसिंहाच्या मंदिरामध्ये देवांना अवस्थान झालं. दिस 9 म्हणजे 9 दिवस देव तिथे होते. जाणू विभाग ऐसा भावी जती ध्याय जती जे महाडूळ मार्गी भटलखुबा ऐसा भांडण. भटलखुबाशाचं भांडण झालं त्या संदर्भामधली ही लीळ आहे.
एकुदिसी घुईनायक तेथे विनिविले होते, जिजी गोसावी सेकट्यासी बीजे करती तरी ते थोणी उपहारू आणावा. बीड जिल्ह्यामध्ये स्थान आहे हे, आणि त्या स्थानाचं नाव आहे चकलांबा. चकलांबा या गावाच्या बाहेर एका उंच टेकड्यावर, एकदम मोठा डोंगर पण नाही आणि लहान पण नाही, तर व्यवस्थितपैकी असा एक छोटासा माळ आहे, त्याच्यावर ते एकविरेचं मंदिर आहे. एकविरा म्हणजे कोण? रेणुका. तिला पुत्र बरेच होते, पण वीर म्हटलं तर एकच होता तिचा पुत्र, म्हणजे परशुराम. म्हणून त्या रेणुकीला काय म्हणतात? एकवीरा. तर अशी ती एकवीरा जी आहे, त्या एकविरेचं मंदिर तिथं होतं. त्या मंदिरामध्ये देव वास्तव्याला होते. त्यावेळेस देव चकलांब्याला असताना, आता ही जी लीळा वाचत आहे मी, ही लीळा आहे सेकट्याची, परंतु सुरुवातीला काय आलेलं आहे? एकुदिसी घुई नायके तेथ विनविले होते. तेथ म्हणजे कुठं? लीळा तर सेकट्याची आहे चालू, परंतु आता चरित्रकार म्हणतात की एके दिवशी घुई नायकांनी तिथे विनंती केली. तिथे म्हणजे कुठे? तर चकलांब्याला जे एकविरेचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये घुईनायक एकदा दर्शनाला गेले. त्यावेळेस घुईनायकांनी देवाला विनंती केली होती, जर तुम्ही आमच्या गावाला आलात, काय म्हटले होते घुईनायक? जी जी गोसावी सेकट्यासी बीजे करीती तरी तेथोनी उपहारू आणावा, म्हणजे माझ्या घरून उपहार आणावा. मग लखुबाईसे ते मग लखुबाईसे तेथोनी प्रतिदिनी उपहारू आणती. मग लखुबाईचा दररोज तिथून उपहार आणायच्या. तिथून म्हणजे कुठून? घोईनायकाच्या आवारातून, त्यांच्या घरून. एकुदिसी उपहारू आणाव्या गेली तऊ सिरू लागला. ह्या लीळा ज्या आहेत, ह्या लीळा कधीच्या आहेत? ह्या लीळा आहेत ज्या वेळेस बाईसांनी देहत्याग केला त्यानंतरच्या घडलेल्या ह्या लीळा आहेत. कारण इथे लखुबाईचा उपहार आणण्यासाठी गेलेले आहेत, आणि बाईसांचं काम असं होतं की कोणी उपहार आणो, काही करो, आपलं काहीतरी शिजून तयार ठेवायचे असते. लखुबाईसाचं तसं नव्हतं. येतोय ना आयता उपहार, कोण कष्ट घ्यायचे उपहाराचे, पुन्हा डाळ शिजवा किंवा चपात्या करा किंवा काही करा, तांदूळ शिजवा, ते ताण नको. तर लखुबाईसा काय करायच्या? सांगितलं ना तिथून आणायचं, दररोज जाऊन तिथून आणायचं. पण एके दिवशी काय झालं? उशिरू लागला. एके दिवशी लखुबाईसा गेल्या उपहार आणण्यासाठी, परंतु वेळ लागला त्यांना. म्हणून भट अवसरीसी गेले. वेळ का लागत आहे? बघण्यासाठी गेले. कोण? भटोबास. तवतीये चौरंगावरी बैसोनी तयासी गोष्टी करीते होती. तर लखुबाईसा काय करत आहे? त्यांच्या घरी चौरंगावर बसलेली आहे मस्त. आता देवाच्या सन्निधानामध्ये राहणारे भक्त, त्यांचे काय उठबस काय साधारण राहणार आहे का? बसण्यासाठी चौरंग टाकलेला आहे त्या घरी. चौरंगावर मस्त बसलेले आहेत लखुबाईसा, आणि मस्त गप्पा मारत आहेत. कोणासोबत? जे कोणी बाई असेल तिथं. गप्पा रंगल्या. आता मग एकदा बायांच्या गप्पा रंगल्या किंवा आता ते किती वेळ लागेल आणि काय नाही, काय सांगता येत नाही, बरोबर की नाही? मग आता यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या, आणि इथं देवाचं तर आरोग्याची वेळ झाली. मग आता काय करायचं? भटोबासांना टेन्शन, कारण देवाची काळजी कोण घ्यायचं? भटोबास. आता भटोबासांच्या मागे किती ताण आहे बघा तुम्ही. एकतर बाहेरचं बघणं, बाहेरून काही आणायचं ठेवायचं, बाजारहाट आणायचा, बाईसा नसल्यामुळे देवांची काळजी घेणं, देवाच्या सेवेमध्ये काही उणीपुरेपणा राहू नये, कमी जास्त होऊ नये, देवाकडेही लक्ष देणं, आणि भिक्षेलाही जाऊन येणं. आता एवढे सर्व एकटा माणूस काम करत आहे, मग साहजिकच आहे थोडस बर्डन राहणारच डोक्यावर, बरोबर की नाही? ओढताण किती होते माणसाची, तुम्हीच विचार करा. आपल्या घरी जर काही मोठे साधू संत आले तर आपलीच किती धावाधाव होते, आणि मग जिथे ईश्वराचं सेवादास्य करायचं आहे, मग भटोबासांना किती ओढताण करावी लागत असेल, की देवाच्या सेवेमध्ये काही कमी राहू नये. म्हणून त्यांची धावपळ म्हणजे सांगता सोय नाही, अशी ती धावपळ आचार्यांची असायची. आणि त्याच्यामध्ये मग आता लखुबाईसा सारखे सेवेमध्ये देवाच्या आरोग्याचं महत्व असायला पाहिजे, तर यांना गप्पा टप्पांचं महत्व आहे. म्हणून मी सांगत असतो कधी पण की देवाच्या मंदिरात आल्यानंतर बाया असो माणसं असो, त्यांनी त्यांचं स्मरण केलं पाहिजे. देवाच्या दारी येऊन तुम्ही जर इथं गप्पा मारायला लागलात, तर उद्या तुम्ही देवाच्या सन्निधानामध्ये जरी गेलात
ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये देव असे बसलेले असतील आणि तुम्ही बाया खाली बसलेल्या आणि तिथे पण गप्पाच चालू राहतील. हे असे कुसंस्कार चालत राहतात जन्मोजन्मीचे. म्हणून कुसंस्कार लागू नये म्हणून आतापासून संस्कार लावून घ्यायचे आहेत आपल्याला. हे काही लखुबाई तुम्ही काही अशी गोष्टी कराव्या आली ती म्हणा. आचार्यांना राग येतो. हे काही लखुबाई तू इथे काय गोष्टी करण्यासाठी आली का? गोसावियांशी आरोग्याने उशीर झाला. देवाला तर इथं आरोग्याला उशीर झालेला आहे, भूक लागलेली आहे. लखुबाईशी म्हणितले हो हो उगा अस्का महादेवा. लखुबाईंचं काम काय होतं की हो बाबा मी इथं गप्पांमध्ये रंगली, ताट मांडलेला आहे, चला आता लगेच निघू आपण. परंतु लखुबाईसा काय म्हणतात? हो 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 उगा असं का महादेवा. ए महादेवा गप्प बस, किती शहाणा आहेस आणि किती गुणाचा आहेस मला माहिती आहे, असं म्हणण्याचा त्यांचा आविर्भाव होता. भटी म्हणितले उगी अस्का पार्वती. यांचा पारा पहिलंच चढलेला होता. मग आता हे काय कमी करतात का बोलायला? जसं तुम्हाला अगोदर सांगितलं मी की यांच्या मागे सर्व धावपळ आहे. मग आता कामाचा माणूस आहे, त्याला कमी जास्त झालेलं सहन होईल का? बरं आता हे बोलत आहेत ते काय स्वतःसाठी बोलत आहेत का? की बा मला उशीर झाला, भूक लागलेली आहे, तू कसं काय बसली? नाही. कोणासाठी बोलत आहेत ते? देवासाठी बोलत आहेत. मग ही लखुबाशाला कळायला पाहिजे होतं की नाही? संस्कारच नाही, पूर्वजन्मी तसे संस्कार झाले नाही म्हणून या जन्मामध्ये देवाचं सन्निधान लाभलं तरी पण अशा वागल्या. मग आचार्य काय म्हणतात? भट्टी म्हणितले उगी अस्का पार्वती. मग आता लखुबाईसाने महादेव म्हटलं, मग उत्तर आला, प्रत्युत्तर आलं, बरोबर की नाही? ऍक्शनला रिॲक्शन असतेच, बोलतात की नाही तसं. तर मग रिॲक्शन आलं, ऍक्शन घेतली लखुबाईसांनी, रिॲक्शन दिलं कोण? आचार्यांनी. म्हणे उगी अस्का पार्वती. पार्वती तू गब्बस, तुझे मूत ओलांडल्या कावरे लागे. म्हणजे तुझी जर लघुशंका कोणी ओलांडली तर त्याला कावरं लागेल, पिस होऊन जाईल ते माणूस, एवढी तर तू विचित्र बाई आहेस. मग आचार्यांनी असं बोलले. लखुबाईसी म्हणितले, यावर लखुबाईसी म्हणतात ऐसिया महात्म्याचा कपाळी घाली घाट. अशा महात्म्याच्या कपाळावर एवढा दगड घातला पाहिजे, लहान मोठा नाहीच. आता ते बघा चाल कुठे गेली. डायरेक्ट आचार्यांना काय म्हणतात ते, तुमच्या सारख्याच्या डोक्यावर दगड घातला पाहिजे असा. तयाशी उशिरू लागला म्हणून दायंबा आले. आता या दोघांना उशीर लागत आहे म्हणून दायंबा आले पुन्हा तिथे. मग भटी दायंबा पुढे सांगितले होते. भटोबासांनी दायंबा पुढे सांगितलं. तर गोसावी त्या विहिरीकडे परिश्रयासी बीजे केले होते. स्वामी विहिरीकडे गेले होते परिश्रयासाठी. परिश्रय सारुणी गोसावी मागवते बीजे केले. परिश्रय सारून देव मागवते आले आणि दायंबा हसू लागले. काय काय झालं इकडे दायंबांना सर्व समजलं. दायंबा हसतच आलेले आहेत. सर्वज्ञ म्हटले काय गा भोजया हसत असा. देव म्हणतात काय गा भोजया हसत असा, कशामुळे हसत आहात तुम्ही? नाजी ते गोसावी वारिले असे. देवाने वारलेला आहे. काय वारलेलं आहे देवाने? प्राणियाचे दोष येथ न सांगी जती. एरवी येथोनी नेणिजे ऐसे काही गासे. परी म्हणिजे ना करीती ना परी येथीच्या दर्शनाही न येती. देवाने काय सांगितलं होतं की जे काही जीवाचे दोष आहेत ते आमच्याजवळ सांगू नका. दोष सांगितले आम्ही त्यांना काही बोललो तर ते दर्शनाच्या गोमट्यापासूनही दूर होतील. त्यांना गोमट मिळणार नाही. दर्शनाचंही गोमट चुकेल त्यांच्याकडून. इथीच्या दर्शनाची चाडाही नाही, ती दर्शनाला पण येणार नाहीत मग ते. म्हणून प्राणियाचे दोष येत न सांगितले. एरवी येथून नेणी जायचे काही असे तर असे दोष सांगू नका, तुम्हीच आम्हाला सांगितलेलं आहे असं कोण म्हणतात? हे दायंबा म्हणतात देवाला. सर्वज्ञ म्हणतले आता सांगा. देव म्हणतात ठीक आहे, त्यावेळेस आम्ही म्हटलो होतो, आता आम्हीच तुम्हाला म्हणतो की सांगा नेमकं काय झालं. तेवेळी तेही ते अवघे भांडण सांगितले. जे काही भांडण घडलं ते सांगितलं.
सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, प्राणी याचे दोष येत न सांगितती, एरवी येथून ननी जैसे काही असे, तरी का म्हणितले न करती नाही, पण येथीच्या दर्शनाही न येती. मग गोसावियासी बाहेरली सिहाडे निसी आसन झाले. स्वामींनी यापूर्वी यांना निरूपण केलं होतं की लोकांचे दोष आम्हाला सांगू नका, पण स्वामी म्हणतात म्हणून पुन्हा त्यांनी ते सांगितलं आणि पुन्हा देव त्यांना निरूपण करतात त्याचप्रमाणे. मग गोसावियासी बाहेरला सिहाडण्यासी आसन झाले. बाहेर एक सिंहाडणं होतं, तिथं आसन झालेलं आहे, सिंहाचं तोंड तयार केलेलं किंवा सिंह तयार केलेला, तिथं आसन झालेलं आहे. लखुबाई से बाहेरी निगती. लखुबाईचा बाहेर निघायच्या, भीतरी रिगती आतमध्ये जायच्या. आणि गोसावी म्हणती, ऐसिया महात्म्याचा कपाळी घाली घाट. देव म्हणायला लागले, ऐसिया महात्म्याच्या कपाळी घाली घाट. मग ती आली गोसावियाच्या श्रीचरणा लागली, पाया पडली. लखुबाई साहेब अवघे भांडण सांगितले, सर्व भांडण सांगितलं. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, बाई येथून याचा अभिमानू, हे काय या प्रती बोलिले, हे येथ बोलिले की तुम्ही काय आचार्यांना बोलले का, तुम्ही आम्हाला बोलले. म्हणून श्रीकरे जाणू थापिटली. म्हणून श्रीकराने देवाने जाणू थापटली. आणि अशा या लीळेच्या प्रसंगावर मूर्तिज्ञानकार म्हणतात, आपण जाणू विभागाचं स्मरण केलं पाहिजे. आजचा आपला वेळ संपलेला आहे. दंडवत हो.